तर मित्रांनो आता आपण निघालो असो सांगवे मंदिरात. अजून आपल्या गावचे भरपूर सोपते बाकी आहेत, त्यासाठी आपण सगळेजण निघालो आहे बघा गाडी घेऊन. गाडीत असो आता छोटंसं ब्लॉग बनवूया आपण दोन मंदिरांचं, एक सांगवे आणि नाटळ. नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही मजेत ना? तर मी शोधतो आपल्या यूट्यूब चॅनल आमच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपण चाललो सांगवे आणि नाटळच्या सप्त्यासाठी गाडीवर असं आणि 10:15 वाजले सगळेजण चालले सप्त्यात. त्या ब्लॉगमध्ये खूप थोडंसं ब्लॉग असतो नक्की. रामेश्वर सत्ताय उद्योजक समाज मुंबई आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त उद्योगाने त्यांच्या आवाजात धरण्यात येतो आणि या गावचे किलो 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 सांगवे स्वेटरचं काय करू कार घेऊन चल. तर फायनली पोचलो आपण सांगवे मंदिरात. ह्याचा काय तर वेगळंच असतं. चला चल भारी केले नाही. चला इलो रामेश्वर मंदिर सांगवे. गँग बघा गेल्या वर्षी पण येऊन गेलो. ह्या पण भारी लावले नाही. धन्यवाद सन्माननीय बुवा बापू पांगम. यानंतर आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीने मम्मी वगैरे स्वागत करतो आणि मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करत आहोत की आपल्या सुस्वर पुढे गाडी घेऊन आपण सुरुवात करायची. काय घेतं अगरबत्ती वगैरे घेता. भारी गेले ना डेकोरेशन. चला चप्पल काढू तोपर्यंत. हे दुसऱ्या गाडीने घेत, आम्ही वेगळ्या गाडीनं. खय काढलास तू? काय काढलं खाला ड्रायव्हर ते काय ठेवलं आणि तू इकडे चेंज ड्रायव्हर. होय असं आम्ही काय बोलत नाही. चला दुबईवाले इले तर बाबा पहिले इले दुबईवर ना. कधी इलं फोन नाही करू तू येऊया. सतलो नाही येऊ कशा सुट्टी नाही. चाल येऊ मग पाया पडून येऊ. येते हे बघा केवढं मोठं झालं बघा. आता येतो असं भजन चालू आहे. वारकरी भजन होतं वाटतं. नाही चालू होता. पाठी काय होतं? पाठी म्हणजे याच्यावर घेतलं पक्यावर. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालं. मम्मी वगैरे होती त्यामुळे पटकन पुढे गेलो. फॅमिलीसोबत दर्शन. ललितचे पण मम्मी पप्पा येईल आहेत सगळ्यांचे. सर्वेशचे पण मम्मी वगैरे येईल, त्यामुळे आमचा VIP दर्शन घेतलेले पटकन.
आता भजन चालू आहे लेडीज लोकांचं मुलींचं. तर बाहेर जाऊया, चप्पल घालून उभे राहूया. ते पण येतात नाटक ऐकत पुढे ना. काय तेजस बुवा काय म्हणतो बरोबर ना? नाही राहा ना एवढं घाबरतं त्या. नमस्कार नमस्कार. तो मी ना बाबा ह्या तो गावन बुवा. चला जाऊया. चले तो पण शूज करा. तर आता आपण इलो नाटळ मंदिरात. नाटळ मंदिर विद्युत रोषणाईचा असा वेळ चढाव बेकार ही पण पुढेच गाडी आहे लावता. हय लाव आतमध्ये हे बघ. चल चल. विद्युत रोषणाई बघा खतरनाक. हे बघ आपल्याकडच्याकडे इले हे काय अजून तरी गर्दी नाही. या सगळे दुकानं चालू झाली आहेत. हे बघ इकडे पक्षी पण बघा अजून तरी गर्दी नाही. यांच्याकडे सकाळी 5 वाजता पालखी निघतात आणि आमच्याकडे 12 वाजता. सकाळी थांबा एक दिवस. होय दिसतलं बरोबर ना. बाकी मंगळवारी लोक चल चला. इकडनं मेन गेट आहे. हे बघ आपले बाकीचे VIP दर्शन देतात. इकडनं सगळे गेल्या वर्षीच डेकोरेशन थोडा ह्या इकडचा सेम फुलाच. अरे सॉरी लक्षात नाही काय बाकीचे येईल काय. येऊ दर्शन घेऊन. हा गर्दी कमी आहे तोपर्यंत पाया पडूया. हे ललितले काय तर मित्रांनो हे बघा इकडे असं सगळं मंदिर असं पिंडी आकारामध्ये आणि लाईन बघा केवढी मोठी आहे. सगळेजण लाईनीमध्ये आहेत. लाईट पडतं थोडी मध्ये. मम्मी आणि खाय पुढे आहेत वाटतं पाठी. आता लाईन हळूहळू पुढे जातच आणि बाकीच्या इकडे उभे होते. या साईडला स्टेज वगैरे आहे. लाईटिंग बघा डेकोरेशन यांचं मस्त असं फुलांचं असं पूर्ण. आणि या साईडला हे पेटी वगैरे ठेवली. एवढी सगळी भजनं आहेत अजून लाईनीत. बाकी सगळे मागे आहेत अजून. लाईन बघा इकडे थोड्या वेळाने अजून गर्दी होईल. भरपूर मोठं असं नाटक बघा. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे.
सर्वांचं पण मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपल्या असणाऱ्या देवावरती श्रद्धा आणि भक्तिभाव समाजाचं ठेवून नामस्मरण अखंड नामस्मरण जर आपण केलं तर आपल्याला एक आध्यात्मिक शक्ती मिळते आणि ती ऊर्जा आपल्या प्रेरणा देत असते आणि ही प्रेरणा आपल्या कौटुंबिक वार्षिक त्याचप्रमाणे शैक्षणिक आरोग्य धनधान्य संबंधीमध्ये तर मित्रांनो पाया वगैरे पडलो आहे या साईडला बघा पिंडी वगैरे आणि बाहेर आता दिंडी आली आहे. चल चल प्रथमेश उतर. गर्दी बघा बघूसाठी ए नको ए प्रथमेश नाही दिसणार. ये दिंडी बघू गर्दी बघा खाया दिसत पण नाही यार. नाईट वन मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन इकडे दिंडी वगैरे बघितली. गर्दी बघा दिंडीसाठी किती आहे. आठवड्याच्या शाळेची दिंडी आहे. ढोल तसा पथक आणि डान्स बाकी सगळे झाले डिवाइड. आम्ही जाऊ इकडे. दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर येलो. दिंडी वगैरे बघून त्या साईडला सगळी खाण्याची खेळण्याची दुकानं लागली आहेत. कृष्णा नमस्कार. भजी खाऊया चला. दरवर्षीच्या ठिकाणी इले चाय पिऊ. व्हाईट चाय पितो हे बघा. ओळखीचेच होत ना. संपली मेल्या 50 रुपयाची जास्त तरी द्यायची. काय ना तू हिशोब घालतो. काय करतं काय. तर मित्रांनो इकडे चाय आणि भजी खालो. मस्त होती चाय पण आणि भजी पण. गेल्या टायमिंगला पण इकडेच खाल्लेलं. चाय चांगली आहे ना. ए चाय भजी घरात तर अशी बनत नाही. बनतात भयच बनतात जेव्हा चाय पिऊ. मित्रांनो मी प्रथमेश ललित सगळेजण असे राईस खाऊसाठी येलो. टेस्टसाठी येलो. जर आवडलो तर आम्ही पार्सल घेऊन आपल्या स्टॉपवरती जातलो रोजच्या सारखे. पण गर्दी जाम आहे व्हेज राईसला. इकडे व्हेज चायनीज सेंटर आहे तिकडे बसलो. हाफ राईस मागवलं होतं. हे काय दोघे खाऊचे नाही. आम्ही दोघे खाऊ म्हणजे खातलो हे दोघे. आम्ही बघतलो. म्हणजे तो बहु किलो. हा बहु किलो काय बहु किलो. नेटवर्क का तुका मग
कलर बघ फक्त. चला येत तेव्हा दाखवतो. राईसलो अरे केवढं सुल्ली मेले घराकडे फोन देतो भात तरी बरोबर खात. चांगलं हा होय म्हणतात. तू खाऊन बघ खाऊन बघ. याचा काही भरोसा नसतं. काय सांगतो हळू खा गरम चांगलं चांगलं. जाते घेऊन जाऊया. जाते घेऊनच जाऊया आता. तर मित्रांनो आत्ता 40 खाता आणि इकडे बघ आता आईस्क्रीम खातो. बघा एक काय करतो काय हो. थांब जरा पुसू दे. 4 दिवस म्हणजे होय तो मुंबई गेल्यावर काय नाही भेटायचं. होय लिहून ठेव. काय काय खातात काय काय नाही बाबा. थंडी लागतं तरी आईस्क्रीम खातो. मी नाहीच घेऊ काय म्हणून मी बोलतोय.